गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनवी शिष्य नामांकित. सिद्धासी असे पुसत. सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपाश्य. पुढ्य कथा वर्तली कैसी, विस्ताराव्य दातारा. ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषी झाले सिद्ध मुनी. धन्य धन्य शिष्या शिरोमणी, गुरुभक्ता नामधारका. अविद्यामाया सुषुप्तींत निजल्य होत्य माझे चित्त. तुझकरिता जाहल्य चैत, ज्ञानज्योती उदय मज. तुंची माझा प्राणसखा, ऐक शिष्या नामधारका. तुझकरिता जोडलो सुखा, गुरुचरित्र आठवल्य. अज्ञानतिमिरुष्णांत पीडोनी आलो कष्टत. सुधामृतसागरात तुवा मातेय लोटिलेय. तुवा केले उपकारासी, संतुष्ट झालो मानसीय. पुत्रपौत्रिय तुव नांदसी, दैन्य नाह्य तुझे घरिय. गुरुकृपेचा तुव बाळक, तुझ मानिती सकळ लोक. संदेह न करिय घे भाग, अष्टैश्वर्ये नांदसी. गुरुचरित्रकामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु. श्रीगुरु राहिले गौप्य होऊन, वैजनाथ सन्निधेस्य. समस्त शिष्य तीर्थेसी, स्वामी निरोपय गेले परियेस्य. होतो आपण गुरुपाश्य, सेवा करीत अनुक्रम्य. संवत्सर एक तयास्थानी, होते गौप्य श्रीगुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी, स्नान बरवय मनोहर. असता तेथे वर्तमान्य, आला ब्राह्मण एक मुनी. श्रीगुरु ते देखोनी, नमन करी भक्तिभाव्य. माथा ठेवुनी चरणांवरी, स्तोत्र करी परोपरी. स्वामी मातेय तार्य तार्य, अज्ञानसागर्य बुडालो. तप करतो बहु दिवस, स्थिर नव्हे गा मानस. याची कारण्य ज्ञानास, न दिसे मार्ग आपणात्य. ज्ञानाविणय तापसा, वृथा होती सायास. तुम्हा देखता मानसा, हर्ष जाहला आजी मज. गुरुची सेवा बहु दिवस केली नाह्य सायास्य. याची कारण्य मानस, स्थिर नव्हे स्वामिया. तुअ तारक विश्वासी, जगद्गुरु तुंची होसी. उपदेश करावा आम्हांसी, ज्ञान हो त्वरितेस्य. ऐकोनी मुनीचे वचन, श्रीगुरु पुसती हांसोन. जाहलासी तुअ केविय मुनी, गुरुविणय सांग मज. ऐसे म्हणता श्रीगुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरमिती, ऐक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक, अतिनिष्ठुर त्याचे वाक्य. मातेय गांजिले अनेक, अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण, तर्कभाषादी व्याकरण. म्हणे तुझे अंतःकरण, स्थिर नव्हे अद्यापी. म्हणोनी सांगे आणिक कान्ह्य, आपुले मन स्थिर नाह्य. करी त्याचे बोल वाई, आणि कोप करी मज. येणेंपरी बहु दिवशीय, होतो तया गुरुपाश्य. बोले मातेय निष्ठुरेस्य, कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन, श्रीगुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती ऐक्य ब्राह्मणा, आत्मघातकी तुंची होसी. एखादा मूर्ख आपुले घर्य, मळ विसर्जी देवार्य. आपुले अदृष्ट ऐसेपरी, म्हणोनी सांगे सकळिका. तैसे तुझे अंतःकरण, आपुले नासिक छेदून. पुढिल्या ते अपशकून, करुनी राहासी तुंची एक. न विचारीसी आपुले गुण, तुते कैंचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुंची जाण, अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुणदोष, सदा उच्चार करीसी हर्षे. ज्ञान कैंचे होय मानस, स्थिर होय केव्य आता. जवळी असता निधानू, का हिंडाव्य रानोरानू. गुरु असता कामधेनू, वंचुनी आलासी आम्हांजवळी. गुरुद्रोही कवण नर, त्यासी नाह्य एहपर. ज्ञान कैंचे होय पुर्य, तया दिवांधकासी. जो जाणे गुरुची सोय, त्यासी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होये, गुरु संतुष्ट होतांची. संतुष्टविता श्रीगुरुसी, अष्टसिद्धी आपुले वाशी. क्षण न लागता परियेस्य, वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोनी श्रीगुरुचे वचन, माथा श्रीगुरुचरण्य ठेवून. विनवितसे कर जोडून, करुणावचनें करुनिया. जय जया जगद्गुरु, निर्गुण तुअ निर्विकारू. ज्ञानसागर अपरांपरू, उद्धराव्य आपणात्य. अज्ञानमाया वेष्टोन, नेणे गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशोन, ज्ञान होय आपणासी. कैसा गुरु ओळखावा, कोणेपरी आहे सेवा. प्रकाश करोनी सांगावा, विश्ववंद्य गुरुमूर्ती. जेणे माझे मन स्थिरू, होऊनी ओळखे सोय गुरु. तैसा करण्य उपकारू, म्हणोनी चरण्य लागला. करुणावचन ऐकोनी, श्रीगुरुनाथ संतोषोनी. सांगताती विस्तारोनी, गुरुसेवा विधान.
श्रीगुरु म्हणती ऐक मुनी, गुरु म्हणजे जनकजननी, उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु. गुरु वीरींची हर जाण, स्वरूप तोची नारायण, मन करुनी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक, सांगो आम्ही तत्पर ऐक, आदिपर्वी असे नीक, गुरु सेवा भक्तिभाव्य. द्वापारांत्य परिहेस्य, विप्रेक धौम्युषी तिघे शिष्य होते त्यासी, वेदाभ्यास करावया. एक आरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ, सेवा करीती विद्येलाग्य. पूर्वी गुरुची ऐसी रीती, शिष्याकर्वीय सेवा घेती, अंतःकरण त्याचे पहाती, निर्वाणवरी शिष्याचे पाहोनिया अंतःकरण, असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण, मनकामना पुरविती. ऐसा धौम्यमुनी भला, तया अरुणी पांचाळा, एके दिवशीय निरोप दिल्हा, ऐक द्विजा एकचित्य. शिष्यासी म्हणे धौम्यमुनी, आजी तुवा जावोनी रानिय, वृत्तीसी न्याव्य तटाकपाणी, जन्मवरी होय तृप्त भूमी. असे वृत्ती तळय खाल्य, तेथेय पेरिली असे साळी, तेथेय नेवोनी उदक घाल्य, शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरुचा निरोप होता, गेला शिष्य धानवत तटाक असे पाहता कालवा थोर वाहातसे. जेथे उदक असे वाहात, अतिदरारा गरजत, वृत्तीभूमी उन्नात, उदक केविय चढवप आहे. म्हणे आता काय करो, खोपतील मातेय श्रीगुरु, उदक जातसे दरारू, केविय बांधो म्हणसे. आणुनिया शिळा दगड, बांधिता जाहला उदकाआड, पाणी जातसे धडाड, जाती पाषाण वाहोनिया. प्रयत्न करी नानापरी, कान्हिय केलिया न चढेवारी, म्हणे देवा श्रीहरी काय करूंग म्हणतसे. मग मनीय विचार करी, गुरुचे शेतीय न चढेवारी, प्राण त्यजिन निर्धार्य, गुरुचे वृत्तीनिमित्त. निश्चय करुनी मानसीय, मनीय ध्यायी श्रीगुरुसी, म्हणे आता उपाय यासी, योजुनी यत्न करावा. घालिता उदक प्रवाहांत, जाती पाषाण वाहात, आपण आड पडो म्हणत निर्धारिल्य तया वेळ्य. दोन्ही हातीय धैर्य दरडी, पाय टेकी दुसरेकडी, झाला आपण उदकाड, मनीय श्रीगुरुसी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निर्वाण मन करितांक्षण्य, वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे, वाहतसे नित्य सरीसे, तयामध्ये शिष्य संतोष्य, बुडाला असे अवधारा. ऐसा शिष्य तया स्थानीय, बुडाला असे प्रवाह पाणीय, गुरुची वृत्ती जाहली धणी, उदकपूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्यमुनी, विचार करी आपुले मनीय दिवस गेला अस्तमान्य, अद्यापि शिष्य न ये म्हणे. ऐसे आपण विचारित, गेला आपुले वृत्तींत, जाहले असे उदक बहुत, न देखे शिष्य तया स्थानीय. म्हणे शिष्या काय जाहले, किंवा भक्षिले व्याघ्रव्याळ्य, उदकानिमित्त कष्ट केले, कोठ्य असे म्हणतसे. ऐसे मनी विचारित, उंच स्वर्य पाचारित, अरे शिष्या सखया म्हणत, प्रेमभावे बोलावी. येणेंपरी करुणावचनीय, पाचारितसे धौम्यमुनी, शब्द पडे शिष्यकान्य, तेथुनी मग निघाला. येवोनिया श्रीगुरुसी, नमन केलेय भावेसिय, धौम्यमुनिय महाहर्षी, आलिंगोनी आश्वासिलेय. वर दिधला तया वेळ्य, ऐक शिष्या स्तोममौळी, तुते विद्या आली सकळी, वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तत्क्षणीय, झाला विद्यावन ज्ञानी, लागचे गुरुचरणीय, भक्तिभावेंकरुनिया. कृपानिधी धौम्यमुनी, आपुले आश्रमानेऊनी, निरोप दिला संतोषोनी, विवाहादी आता कर्य म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा, गेला आपुले स्थाना, आणि दोघे शिष्य जाणा, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य, वैद जाणा, गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पहावया अंतःकरणा, धौम्य गुरु म्हणतसे. धौम्य म्हणे शिष्यासी, सांगेन एक तुझसी, तुवा जाऊनी अहर्निशय, वृत्ती आमुची रक्षिजे. रक्षुनिया वृत्तीसी, आणाव्य धान्य घरासी, ऐसे म्हणता महाहर्षी, गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जन्मवरी, अहोरात्रिय कष्ट करी, राशी होता अवस्रिय, आला आपुले गुरुपाश्य. सांगता जाहला श्रीगुरुसी, म्हणे व्रीही भरले राशीय, आता आणाव्य घरासी काय निरोप म्हणतसे. मग म्हणे धौम्यमुनी, बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुत रानिय, आता धान्य आणाव्य. म्हणोनी देती एक गाडा, तया जुंपोनी एक रेडा, गुरु म्हणे जाव्य पुढा, शीघ्र याव्य म्हणतसे. एकीकडे जुंपी रेडा, आपण ओढी दुसरीकडा, येणेंपरी घेवोनी गाडा, आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साळीसी,
भरी शिष्य गाडियासी एकीकडे रेडियासी झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेंसिय आपण न ये तयासरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जुअ देखा सत्राण्य तयासरसी चालत आला मार्गासी ऋतला रेडा चिखलेंसिय आपुले गळा ओढीतसे चिखलिय ऋतला रेडा म्हणोनी चिंता करी बहुमन्य आपण ओढी सत्राण्य गळा फांस पडे जैसा सोडूनिया रेडियासी काढिले शिष्य गाडियासी ओढीता आपुले गळा फसी पडूनी प्राण त्यजव पाहे इतुकेय होता निर्वाण्य सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्यातय पाहोनी नयन्य कृपा अधिक उपजली सोडूनिया शिष्यातय आलिंगोनी करुणाभरितय वर दिधला अभिमतय संपन्न होसी वेदशास्त्रीय वर देता तत्क्षणेस्य सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊनिया घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषय महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा त्यासी वावा बहुत आहार म्हणोनी विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्यमुनी तुझ सांगतो म्हणोनी नित्य गुर्य नेवनी रानिय रक्षण करिय तृणचार्य ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणीय गुर्य नेवनिया रानिय चारविद बहुवस क्षुधा लागता आपणासी शीघ्र आणिल्य घरासी कोपेय गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे सूर्य जाय अस्तमान्य तन्ववी राखीय गुर्य रानिय येणेंपरी प्रतिदिन्य वर्ताव्य तुवा म्हणतसे अंगीकारोनी शिष्यराणा गुर्य घेवोनी गेला राना क्षुधाक्रांत होऊनी जाणा चिंतितसे श्रीगुरुसी चरती गुर्य नदीतीर्य आपण तेथेय स्नान करी तयाजवळी घर्य चारी अस्ति विप्राश्रम तेथ्य जाऊनिया तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणेंपरी प्रतिदिवशीय रक्षुनी आणि गुर्य निशीय वर्तता ऐसे येरे दिवशीय पुसता झाला धौम्यमुनी गुरु म्हणे शिष्यासी तो नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणेपरी होतसे ऐकोनी श्रीगुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रांगर्य तेथ्य देखा भोजन करुनी प्रतिदिवसीय गुर्य घेवोनी येतो निशिय श्रीगुरु म्हणती तयासी आम्हा सांडूनी केविय भुक्ती भिक्षा मागोनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवसीय मागुती जाव्य गुरांपाश्य घेऊन याव्य निशिकाळ्य गुरु निरोपय येरे दिवशीय गुर्य नेवनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेवनी दिधली घरांत घरिय त्यासी भोजन कधिय नवे परिपूर्ण पुनर्पी जाई तया स्थाना भिक्षा करुनी जेवितसे नित्य भिक्षा वेळा दोन्ही पहिली भिक्षा देवोनी सदनीय दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठीतसे येणेंपरी किंचित काळ वर्तता जाहला महास्थूळ एके दिवशीय गुरु कृपाळ पुसतसे शिष्यातेय शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधा शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणोनी देतो प्रतिदिवसीय भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्यमुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळे दोन्ही आणुनी घर्य देय पा गुरु निरोप जेणेंपरी दोन्ही भिक्षा आणुनी घर्य देता जाहला प्रीती कर्य मनीय क्लेश न करीच गुरेंसहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोद सोतेय स्तनपीत देखता जाहला तयासी स्तनपीता वांसुरासी उच्छिष्ट गळे संधींसी वाया जातेय भूमीसी म्हणोनी आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणोनी गेला धानवत पसरुनिया दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान कर्य घेऊनी आपुल्य उदर भरी दोन्ही वेळे भिक्षा घर्य देतसे भावभक्तीनेय अधिक पुष्ट जाहला त्याण्य म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणेपरी पुष्ट होसी सांगे आपुले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेस्य दोष असे बहुवसी भक्षो नको आजीचेनी भक्षो नको म्हणे गुरु नित्य नाहीय तया आहारू दुसरे दिवशीय म्हणे येरू काय करूंग म्हणतसे येणेंपरी गुरेंसहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवेय असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धणीवर म्हणोनी तेथे बैसला
पान्य तोडूनी कुसर्य तयामध्ये क्षीर भरी घेत होता धणीवरी तनु भरिले अक्षयात तेण्या गेले नेत्र दोनी हिंडचे रानोन्य गुर्य न दिसती नयनीय म्हणोनी चिंता करीतसे काष्ट नाह्य अक्षयहीन करीतसे चिंता गोधना गुर्य पाहो जाता राना पडिला एका आडात पडोनिया आडात चिंता करी तो अत्यंत आता गुर्य गेलिय सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानीय दिवस गेला अस्तमान्य चिंता करी धौम्य मुनी अजुनी शिष्य न येची का म्हणोनी गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाह्य म्हणोनी क्लेशीय दीर्घस्वर्य पाचारी पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकान्य प्रत्युत्तर देतांक्षण्य जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तव्य म्हणत निरोप दिधला तये वेळ्य निरोप देता तये क्षण्य अश्विनी देवता ध्याय मन्य दृष्टी आली दोनी नयन्य आला श्रीगुरु सन्मुखेसिय येवोनी श्रीगुरुसी नमन केलेय भक्तिसिय स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमय तये वेळ्य संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादी तत्क्षणेसिय आलिय तया शिष्यातेय गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी विवाहादी करुनी सुखेसिय नांद तैस म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तम नाम विख्याती शिष्य तुझा परियेसिय तोची तुझ्या दक्षिणेसी आणील कुंडलय परियेसिय जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जन्मेजय रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुनी परियेसा तोची उत्तंग जाऊन पुढ्य केला सर्पयज्ञ जन्मेजयातेय प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती जाहली त्रिभुवनांत तक्षकाणीला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जो नर असेल गुरुदूषक त्यासी कैंचा परलोक अंत्य होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र तयासी लागे क्षण न लागता ऐसे तू अजाणोनी मानसीय वृथा हिंडसी अविदेसीय जावे आपुले गुरुपाशीय तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुनी सुनिश्चिता त्वरित जाय म्हणितल्य ऐसा श्रीगुरु निरोप देता विप्रजाहला अतिज्ञाता चरणांवरी ठेवूनी माथा विनवितसे तया वेळ्य जय जया गुरुमूर्ती तुमची साधन परमार्थी मातेय निरोपिल्य प्रीतीय तत्वबोध कृपेनेय गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केव्य संतुष्ट व्हावे सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांधवेल भिन्न होता मुक्ताफळ केव्य पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मन पतित काय उपयोग जीवुनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वांचून पाह्य जीवित्वाची वासना नाह्य प्राण त्यजीन गुरुप्रती ऐसे परी श्रीगुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यस्य निश्चय केला प्राण त्यजव अनुत्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतःकरण अग्नी लागता जैस्य तृण भस्म होय तत्क्षण्य जैसा कापूर राशीसी वनी लागता परियेसिय जळोनी जाय त्वरितेसिय तैसे तयासी जहालय या कारण्य पापासी अनुत्त होता मानसीय क्षालन होय त्वरितेसिय शतजन्मींचे पाप जाय निर्वाणरूपेय द्विजवर निघाला त्यजुव कलेवर ओळखोनिया जगद्गुरु पाचारिती तयावेळ्य बोलावोनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसिय न करे चिंता तुव मानसीय गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजलेय तुझ्या मनीय दुष्कृत्य गेलिय जळोनी एकचित्त करुनी मनीय स्मर्य आपुले गुरुचरण तये वेळ्य श्रीगुरुसी नमन केलेय चरणासी जगद्गुरु तुमची होसी त्रिमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पाप्य कैंचीय या शरीर्य उदय होता भास्कर्य अंधकार राहे केव्य ऐसे परी श्रीगुरुसी स्तुती करी तो भक्तिसिय रोमांचळ उठती हार्षी सददित कंठा जाहला निर्मळ मानसीय तयावेळ्य माथा ठेवी चरणकमळ्य विनवितसे करुणाबहाळ्य म्हणे तार्य तार्य श्रीगुरुमूर्ती निर्वाण देखोनी अंतःकरण
प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण मस्तकीय ठेवीती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा परीस लागता लोहासी सुवर्ण होय बावन कसी तैसय तया द्विजवरासी ज्ञान जहालय परियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रीय आलिय सकळीय प्रसन्न जहाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी श्रीगुरु निरोपिती तयासी आमुचे वाक्य तुअ परियेसिय जाय त्वरित आपुले गुरुपाशिय जावोनिया गुरुपाशिय नमन करी भावेसिय संतोषी होईल भरमवसिय तोची आपण सत्य माये ऐसेपरी श्रीगुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊनिया त्वरिती गेला आपल्या गुरुपाशिय निरोप देऊनी ब्राह्मणासी श्रीगुरु निघाले परियेसिय भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसिय श्रीगुरु राहिले गुप्तेसिय एकचित्तय परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्टय साधती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरुशुश्रूषण महात्म्य वर्णन नाम षोडशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।